नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. इतिहासाच्या आणखी एक नवीन तासिकेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. यामध्ये इतिहासाची आवश्यकता आणि मानवी उत्क्रांतीचे टप्पे यावर आपण प्रकाश टाकणार आहोत. पहिला प्रश्न आहे, ऐतिहासिक घटनांचे संकलन आणि विश्लेषण करताना संशोधक कोणत्या पद्धतीचा वापर करून साधनाची अस्सलता तपासतात? तर या ठिकाणी 4 पर्याय आपल्यासमोर आहेत. त्यापैकी पर्याय क्रमांक सी बघा, बाह्य आणि अंतर्गत चिकित्सा पद्धती हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्याचं कारण का, ऐतिहासिक साधनांची विश्वासार्हता ठरवण्यासाठी अंतर्गत आशय आणि बाह्य स्वरूप म्हणजेच काय, कागदाचा काळ आणि भाषा यांना तपासावं लागतं. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा, इतिहास आपल्याला भूतकाळातील घटनांची माहिती देतो, परंतु आधुनिक काळात उपयोजित इतिहास चा मुख्य उद्देश काय मानला जातो? तर या ठिकाणी जर बघितलं पर्याय क्रमांक सी जर बघितला तर भूतकाळातील ज्ञानाचा उपयोग वर्तमान आणि भविष्यातील मानवी समस्यांच्या समाधानासाठी आणि मार्गदर्शनासाठी करणे हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. कारण का, उपयोजित इतिहास हा भूतकाळातील अनुभवांचा वापर करून वर्तमानातील सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक निर्णय अचूक करण्यासाठी मदत करतो. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3 बघा, इतिहास म्हणजे भूतकाळ आणि वर्तमान काळ यांच्यातील कधीही न संपणारा संवाद होय, हे जगप्रसिद्ध विधान खालीलपैकी कोणत्या इतिहासकाराने केलेलं आहे? तर या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, E.H. कार यांनी या ठिकाणी हे योग्य योगदान केलेलं आहे. कारण त्यांनी त्यांचा व्हॉट इज हिस्ट्री या पुस्तकात ही व्याख्या मांडलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे, योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण करताना नाणी, किल्ले, ताम्रपट आणि स्मारके यांचा समावेश प्रामुख्याने कोणत्या गटामध्ये होतो? तर लक्षात ठेवायचं आहे, हे सर्व भौतिक साधने आहेत. म्हणून पर्याय क्रमांक सी जो आहे, पर्याय क्रमांक सी बघा, भौतिक साधने हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण का, वस्तू असतील, वास्तू असतील, नाणी असतील, अवशेष असतील, ह्या आणि किंवा उत्खननात ज्या काही गोष्टी सापडतात ह्या सर्व भौतिक साधनामध्ये मोडतात. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 5वा, ऐतिहासिक दृष्टिकोनातून विचार करता इतिहास हे केवळ माहितीचे संकलन नसून ते एक विज्ञान आहे, हे मत कोणाचं आहे? तर या ठिकाणी J.B. ब्युरी बघा, या ठिकाणी J.B. ब्युरी जे आहेत पर्याय क्रमांक सी यांचं हे मत आहे. त्यांनी या ठिकाणी इतिहास हा वैज्ञानिक पद्धतीवर आधारित असल्याने त्याला पूर्ण विज्ञान मानले होते. म्हणून हा जो विचार आहे हा J.B. ब्युरी यांचा आहे, पर्याय क्रमांक सी. त्यानंतर 6वा प्रश्न, शालेय स्तरावर सामाजिक शास्त्राचे इतिहास शिक्षणाची आवश्यकता का आहे? खालीलपैकी सर्वात प्रभावी विधानाचा पर्याय कोणता आहे? 4 आपल्याला विधान दिलेले आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकता की पर्याय क्रमांक जो ए आहे, पर्याय क्रमांक ए, विद्यार्थ्यांमध्ये विवेकी विचार, चिकित्सक वृत्ती आणि मानवी संस्कृतीच्या विकासाची जाणीव विकसित करण्यासाठी हाच या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. खालचे पर्याय जे आहेत ते तुम्ही बघू शकता, परंतु या ठिकाणी पर्याय क्रमांक एच हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. चला पुढे जाऊया आपण प्रश्न 7व्याकडे. इतिहास लेखनात कारण मीमांसा किंवा कार्यकारण भाव शोधणे म्हणजे काय? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए बघा, पुन्हा या ठिकाणी ए पर्याय याचा योग्य उत्तर आहे. कोणतीही ऐतिहासिक घटना विनाकारण घडत नाही, तर तिच्या मागे विशिष्ट मानवी कृती, परिस्थिती किंवा कारणांची साखळी असते, हे शोधणे होय. कारण का, जरच बघितलं 1857चा उठाव एकाकी झाला नाही, तर त्यामागे राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कारणांचा संचय होता. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए जो आहे, पर्याय क्रमांक एच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. खालचे पर्याय तुम्ही बघू शकता, पण खालचे पर्याय याला काय लागू होत नाही. म्हणून पर्याय क्रमांक एच या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे, योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, इतिहास संशोधनाच्या पद्धतीमध्ये खालीलपैकी कोणत्या टप्प्याचा समावेश होत नाही? 4 टप्पे म्हणजे कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही? तर पहिलाच पर्याय बघा, मिळालेल्या पुराव्यामध्ये स्वतःच्या आवडीनुसार बदल करून नवीन इतिहास लिहिणे. हे काही कोणत्याही म्हणजे नैतिकतेला धरून पण नाही आणि हे विज्ञानाला धरून सुद्धा नाही. हे पूर्णतः म्हणजे पुराव्यांशी छेडछाड करणे किंवा वैयक्तिक पूर्वग्रहावरून इतिहास बदलणे हे अनैतिक पण आहे आणि अवैज्ञानिक सुद्धा आहे. म्हणून पर्याय क्रमांक जो ए आहे, पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं मात्र ते योग्य उत्तर होणार नाही, कारण याचा समावेश इतिहासाच्या संशोधन पद्धतीमध्ये होत नाही. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 9वा प्रश्न बघा, अनलास प्रणालीमुळे इतिहास लेखनाला कोणती नवी दिशा मिळाली? तर कोणती नवी दिशा मिळाली? तर राजकीय घडामोडींसोबत स्थानिक लोक, हवामान, आर्थिक संबंध आणि सामाजिक रचना यांचा एकूण लोकजीवनाचा इतिहास अभ्यासला जाऊ लागला, तर या ठिकाणी ही नवी दिशा मिळाली. म्हणून पर्याय क्रमांक जर तुम्ही बी बघितला तर पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांक डी बघा,
पर्याय क्रमांक डी लागू होत नाही. म्हणून पर्याय क्रमांक बीच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 9चं योग्य पर्याय आहे आणि योग्य उत्तरसुद्धा आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10. ऐतिहासिक साधनांपैकी बखर हे साधन खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या साधनाचं अचूक उदाहरण आहे? तर या ठिकाणी लिखित साधन आहे की नाही? बखर हे काय आहे? लिखित साधन आहे. बखर हा शिवकाळात आणि पेशवे काळात लिहिलेला ऐतिहासिक आणि साहित्यिक दस्तावेज मानला जात होता, जो लिखित साधनामध्ये येतो. म्हणून या ठिकाणी हे लिखित साधनाचं हे काय बखर हे काय आहे? लिखित साधनाचं अचूक उदाहरण आहे. पर्याय क्रमांक डी या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 11. इतिहास लेखनात वस्तुनिष्ठता राखणे म्हणजे काय? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए जर तुम्ही बघितला, वस्तुनिष्ठता म्हणजे काय? तर घटनेचे वर्णन करताना पूर्वग्रह विरहित होऊन पुराव्यांच्या आधारे सत्य जसे आहे तसे मांडणे, यालाच या ठिकाणी काय म्हणलं जातं? विश्वसनीयता मानली जाते. कारण इतिहासकाराने कोणत्याही पक्षाचा किंवा विचारसरणीचा आंधळा अभिमान न बाळगता पुराव्यांना प्राधान्य दिलं पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. कार्ल मार्क्स यांच्या द्वंद्वात्मक भौतिकवादी इतिहास सिद्धांतानुसार इतिहासाची गती कशावर अवलंबून असते? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, पर्याय क्रमांक जो आहे, इतिहासाची गती कशावर अवलंबून असते? तर उत्पादनाची साधने आणि विविध वर्गातील आर्थिक संघर्ष हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि तेच या ठिकाणी योग्य पर्याय सुद्धा आहे. कारण मार्क्स यांच्या मते मानवी इतिहास हा प्रामुख्याने साधन संपत्ती असणारे आणि नसणारे यांच्यातील वर्ग संघर्षाचा इतिहास सांगतो. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 13. चला. भारतातील वंचित वर्गाचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू करण्यात खालीलपैकी कोणत्या इतिहासकाराचं योगदान अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं? तर पहिलाच पर्याय बघा. पहिला पर्याय जर बघितला तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल, रणजित गुहा यांनी काय केलं? तर रणजित गुहा यांनी सबाल्टर स्टडीजच्या माध्यमातून तळागाळातील तळागाळातील आणि उपेक्षित लोकांचा इतिहास जगासमोर आणला. म्हणून या ठिकाणी इतिहास लेखनामध्ये या प्रकारच्या लेखनामध्ये रणजित गुहा यांना महत्त्वाचं स्थान आहे किंवा महत्त्वाचं योगदान त्यांनी दिलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. इतिहास आणि भूगोल यांचा परस्परांशी अत्यंत जवळचा संबंध आहे हे स्पष्ट करणारं अचूक विधान कोणतं? तर या ठिकाणी 4 पर्याय दिलेत. आपल्या 4 पर्यायापैकी जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी पहिला पर्याय बघा. कोणतीही ऐतिहासिक घटना एका विशिष्ट भौगोलिक पर्यावरणातच घडते. म्हणजेच या ठिकाणी इतिहास आणि भूगोलाचा संबंध या ठिकाणी स्पष्ट होतो. कोणतीही ऐतिहासिक घटना एका विशिष्ट भौगोलिक जे काही वातावरण आहे, पर्यावरण आहे, त्यामध्येच घडते. प्रादेशिक वैशिष्ट्ये मानवाचा आहार, पेहराव आणि युद्धाची रणनीती ठरवतात. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15कडे जाऊया. ऐतिहासिक साधनांची आधुनिक काळातील विश्वासार्हता तपासण्यासाठी कोणती सायंटिफिक पद्धती जीवाश्मांचे वय ठरवण्यासाठी वापरली जाते? तर या ठिकाणी फक्त गोंधळ कुठं होऊ शकतो? क्षयकिरण आणि कार्बन 14 पद्धतीमध्ये होऊ शकतो. तर पर्याय क्रमांक डी बघा. कार्बन 14 पद्धती हे आहे याचं योग्य उत्तर. कारण का विलार्ड लिबी यांनी शोधलेली कार्बन 14 पद्धती लाकूड, हाडे किंवा जीवाश्माचं वय ठरवण्यासाठी वैज्ञानिक पुरावा मानला जातो. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 16. 19व्या शतकात भारताचा इतिहास लिहिताना ब्रिटिश इतिहासकारांनी प्रामुख्याने कोणत्या दृष्टिकोनाचा वापर केला ज्याने भारतीय संस्कृतीला दुय्यम मानलं गेलं? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी बघा. साम्राज्यवादी आणि वसाहतवादी त्यांचा दृष्टिकोन होता. त्यामुळे त्यांनी भारताचं जे काही आहे, भारतातल्या गोष्टींना किंवा भारताचा इतिहास लिहिताना त्यांनी भारताला दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण का? तर ते जे वसाहतवादी होते त्यांनी भारताचा इतिहास पूर्वदृष्टीत ठेवून ब्रिटिशांचंच राज्य कसं न्याय्य होतं हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी खोटं त्या ठिकाणी लिहिण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यामागे त्यांचं कारण काय होतं? साम्राज्यवाद आणि वसाहतवादचा दृष्टिकोन त्याच्यामागं होता. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. 17वा प्रश्न. ऐतिहासिक दृष्टिकोनातून पुरातत्वशास्त्र हे शास्त्र इतिहासाला कशी मदत करतं? तर ते लक्षात घ्या. पर्याय क्रमांक सी बघा. ते उत्खनन करून जमिनीखालील गाडल्या गेलेल्या प्राचीन संस्कृतीचे भौतिक अवशेष शोधून मानवी प्रगतीचा कालक्रम या ठिकाणी काय करतं? स्पष्ट करतं. कारण उदाहरणार्थ जर द्यायचं ठरलं तर हडप्पा आणि मोहनजोदडो संस्कृतीचा शोध हा पूर्णपणे पुरातत्वीय शास्त्रानुसार उत्खननानुसार झालेला आहे. म्हणून
या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 18वा. महाराष्ट्रातील इतिहास संशोधनात अत्यंत मोलाचं कार्य करणारे इतिहासकार वि. का. राजवाडे यांनी इतिहास लेखनाबाबत कोणता अत्यंत महत्त्वाचा नियम मांडला? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए बघा. इतिहास म्हणजे केवळ राजे महाराजे आणि त्यांच्या लढाया नव्हे, तर तो संपूर्ण समाजाचा प्रपंच होय आणि आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे. या ठिकाणी हा नियम त्यांनी मांडलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए जर बघितला तर पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे, योग्य पर्याय होणार आहे. चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 19. ऐतिहासिक कालखंडाचे विभाजन करताना प्रागैतिहासिक काळ म्हणजेच कोणता काळ? तर याविषयी आपल्या अगोदर पण चर्चा झालेली आहे. तर ज्या काळामध्ये कोणताही लिखित पुरावा किंवा लिपीचा शोध नव्हता, तो काळ जो असतो त्यालाच प्रागैतिहासिक काळ असं मानलं जातं. म्हणून या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर पर्याय क्रमांक बी बघा. ज्या काळातील मानवाला लिपीचा शोध लागला नव्हता आणि कोणताही लिखित पुरावा उपलब्ध नाही. म्हणून या ठिकाणी जर बघितलं या काळामध्ये इतिहास केवळ अश्मयुगीन दगडी हत्यारे, गुहाचित्रे आणि अस्थि अवशेष या भौतिक साधनांवरून समजून घ्यावा लागतो. म्हणून याला प्रागैतिहासिक काळ मानला जातो. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. इतिहास शिक्षणात कालरेषा या शैक्षणिक साधनाचा वापर करणे का आवश्यक मानले जाते? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी कडे तुम्ही लक्ष द्या. यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या घटनांचा क्रम, त्यांचा परस्पर संबंध आणि ऐतिहासिक काळाची व्यापकता समजणे सुलभ होते. कारण का कालरेषेमुळे अमूर्त असणारी वेळेची संकल्पना विद्यार्थ्यांच्या समोर मूर्त रूपात मांडता येते आणि घटनांची साखळी स्पष्ट होते. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 21. इतिहास संशोधनातील प्राच्यवादी इतिहास लेखन म्हणजे काय? तर या ठिकाणी प्राच्यवादी इतिहास लेखन म्हणजे काय? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं पर्याय क्रमांक सी बघा. युरोपमधील ज्या विद्वानांना पूर्वेकडील म्हणजे आशियाई देशांची संस्कृती, भाषा आणि इतिहास यांच्याबद्दल कौतुक आणि उत्सुकता होती, त्यांनी जे लेखन केलं त्या लेखनाला या ठिकाणी आपण कोणतं लेखन म्हणायचं आहे? तर त्याला प्राच्यवादी इतिहास लेखन म्हणायचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 कडे जाऊया. ऐतिहासिक घटनांच्या अभ्यासात प्राथमिक साधने आणि दुय्यम साधने यातील मुख्य फरक कोणता आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 दिले, त्यापैकी बी बघा. प्राथमिक साधने ही त्या घटनेच्या काळातील प्रत्यक्ष पुरावे आणि समकालीन नोंदी असतात. हे प्राथमिक पुरावे, प्रत्यक्ष पुरावे. तर दुय्यम साधने ही नंतरच्या काळात त्या प्राथमिक साधनांच्या अभ्यासावरून तयार केलेली विश्लेषणे असतात. उदाहरणार्थ शिवछत्रपतींचे प्रत्यक्ष आज्ञापत्र हे प्राथमिक साधन आहे. तर आजच्या काळात एखाद्या लेखकाने शिवचरित्रावर लिहिलेलं पुस्तक हे त्याचं दुय्यम साधन मानलं जातं. अशा प्रकारे पर्याय क्रमांक बी जो आहे, पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण. प्रश्न क्रमांक 23. ऐतिहासिक वारसा स्थळांचं जतन आणि संवर्धन करणे ही समाजाची आवश्यकता का आहे? तर या ठिकाणी पर्याय तुम्ही 4 पर्याय बघू शकता, त्यापैकी पर्याय क्रमांक ए बघा. हे अवशेष आपल्या पूर्वजांच्या कला, तंत्रज्ञान आणि संस्कृतीचे जिवंत पुरावे असतात, जे भावी पिढीला प्रेरणा आणि ज्ञान देतात. कारण का सांस्कृतिक वारसा हा देशाची अस्मिता आणि मानवी संस्कृतीच्या उत्क्रांतीचा आरसा असतो. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 24. इतिहास लेखनात स्त्रीवादी इतिहास लेखन या दृष्टिकोनाचा मुख्य भर कशावर होता? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक सी बघा. पर्याय क्रमांक सी. इतिहासाची पुरुष प्रधान दृष्टिकोनातून झालेली मांडणी बदलून इतिहास निर्मितीच्या प्रक्रियेत आणि सामाजिक जीवनात स्त्रियांच्या स्थानाचा व योगदानाचा सखोल पुनर्विचार करणे. तर या ठिकाणी या दृष्टिकोनावर मुख्य भर होता. तर इतिहास या ठिकाणी स्त्रीवादी इतिहास लेखनाचा हा मुख्य दृष्टिकोन या ठिकाणी होता. आता याचं स्पष्टीकरण द्यायचं झालं तर ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ भारतातील स्त्रीवादी इतिहास लेखनाचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. चला पुढे जाऊया. प्रश्न 25. युरोपमधील प्रबोधन काळात इतिहासाला वैज्ञानिक स्वरूप देणाऱ्या व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक का मानले जाते? आता यांनाच व्हॉल्टेअरला या ठिकाणी आधुनिक इतिहासात जनक का मानलं जातं? तर त्या ठिकाणी 4 पर्याय आपल्या समोर दिलेले आहेत. 4 पर्याय जर बघितले तर शेवटचा पर्याय बघा. त्यांनी विचार मांडला की इतिहासाची मांडणी करताना केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि राजांच्या घडामोडीवर लक्ष न देता मानवी जीवन, शेती आणि व्यापार आणि आर्थिक व्यवस्था यांचा विचार करणे आवश्यक आहे. तर या ठिकाणी त्यांनी हे आपले विचार मांडले. म्हणून यांना या ठिकाणी इतिहासाचा आधुनिक
इतिहासाचा जनक मानलं जातं. कारण व्हॉल्टेअर यांनी इतिहासाला मानवकेंद्री व सर्वसमावेशक बनवण्याचा आग्रह धरला होता, म्हणून त्यांना आधुनिक इतिहासाचे जनक मानलं जातं. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, मौखिक साधनांचे ऐतिहासिक मूल्य ठरवताना इतिहासकारांना कोणती मुख्य अडचण किंवा मर्यादा जाणवते? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, जर या ठिकाणी मुख्य अडचण आणि मर्यादा कोणती आहे, तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी बघा. पिढ्यानपिढ्या केवळ तोंडी पाठांतराद्वारे पुढे आल्यामुळे मूळ आशयात अतिशयोक्ती किंवा बदल किंवा कल्पकता असण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे त्यांची सत्यता इतर साधनांनी पडताळावी, त्यांची जी काही सत्यता आहे ती इतर साधनांच्या मदतीने पडताळावी लागते. ही मर्यादा त्याच्यामध्ये येत असते. कारण तोंडी परंपरेत काळाच्या ओघात मूळ संदर्भ बदलण्याचा धोका मोठा असतो, म्हणून त्याची कठोर चिकित्सा आवश्यक असते. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 27वा, भारतातील राष्ट्रवादी इतिहास लेखन परंपरा प्रामुख्याने कोणत्या उद्देशातून उदयास आलेली आहे? आता त्याचं कारण काय की इंग्रजांनी त्यांचा इतिहास भारताचा इतिहास दुय्यम मानला होता किंवा भारताला दुय्यम लेखलं होतं. मग या ठिकाणी राष्ट्रवाद निर्माण होऊन भारतीय विद्वानांमध्ये आत्मसन्मान जागृत करणे आणि ब्रिटिश लेखकांनी भारताच्या इतिहासाबद्दल पसरवलेल्या पूर्वग्रहांचा खंडन करणे हा या ठिकाणी काय होता, मूळ उद्देश होता. म्हणून राष्ट्रवादी इतिहास लेखन पुढं आलं पाहिजे किंवा त्याचा उदय झाला पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक बी जो आहे, पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. आता याचं थोडं आणखी स्पष्टीकरण सांगतो. विष्णू शास्त्री चिपळूणकर, न्यायमूर्ती रानडे आणि वी का राजवाडे यांनी भारताच्या वैभवशाली इतिहास मांडून स्वातंत्र्य चळवळीला वैचारिक बळ दिले आणि ब्रिटिशांचं जे काही लेखन होतं त्याचं या ठिकाणी खंडन त्यांनी केलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे, योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, इतिहास हा विषय आपल्याला भूतकाळातील चुका समजून घेण्यास मदत करतो. या विधानाचा सर्वात अचूक शैक्षणिक अर्थ काय? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी बघा. जर अचूक शैक्षणिक जर तुम्हाला त्याचा अर्थ जर काढायचा असेल तर भूतकाळातील सामाजिक, राजकीय किंवा आर्थिक निर्णयांचं काय वाईट परिणाम झाले हे अभ्यासातून वर्तमान समाज किंवा राष्ट्राने तशाच प्रकारच्या आत्मघातकी चुका टाळणे. तर या ठिकाणी याचा अचूक अर्थ हाच आहे की जे काही भूतकाळात घडलं त्याच्यातून शिकवून घेतलं पाहिजे, त्या चुका टाळल्या पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, मराठा साम्राज्याचा इतिहास समजून घेण्यासाठी खालीलपैकी कोणते लिखित साधन समकालीन परकीय साधन म्हणून अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं? तर भारतीय साधनेपेक्षा परकीय साधन आहे की नाही मराठा साम्राज्याचा इतिहास समजून घेण्यासाठी? तर पर्याय क्रमांक या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर पर्याय क्रमांक बी बघा, बीज बघा. डच, पोर्तुगीज आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची कागदपत्रे आणि फॅक्टरी रेकॉर्ड्स जर बघितलं तर त्यावरून आपल्याला या ठिकाणी हे परकीय साधन आहे मराठ्यांचा साम्राज्याचा इतिहास समजून घेण्यासाठी. तर या ठिकाणी मराठ्यांच्या काळात भारतात असणाऱ्या पाश्चात्य व्यापाऱ्यांनी त्यांच्या दैनंदिन नोंदी आणि पत्रामध्ये शिवकाळातील राजकीय व आर्थिक स्थितींचं वस्तुनिष्ठ वर्णन केलेलं आहे. म्हणून हे परकीय साधन अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, इतिहास हा केवळ भूतकाळातील व्यक्तींचा अभ्यास नसून तो मानवी समाजाच्या सामूहिक प्रगतीचा आलेख आहे. या विधानाचा मुख्य गाभा कोणता? तर या ठिकाणी खाली जास्त जाण्याची आवश्यकता नाही बघा. तर पर्याय क्रमांक ए जर बघितला तर पर्याय क्रमांक ए तुमच्या लक्षात येतो. इतिहास हा वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा मानवी संस्कृती, संस्था, विचार आणि तंत्रज्ञानाच्या टप्प्याटप्प्याने झालेला विकासाला अधोरेखित करतो. कारण का अश्मयुगापासून ते माहिती तंत्रज्ञानाच्या युगापर्यंत मानवाने केलेली प्रगती समजून घेणे हाच इतिहासाचा खरा आत्मा आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आशा करतो आजची PYQ तुम्हाला समजले असेल तर नक्की या ठिकाणी लाईक करा, व्हिडिओला लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, मागील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा, जेणेकरून सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. पुन्हा भेटूया नवीन तासिकेमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.